नमस्कार मित्रांनो, तुहिरे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये राकेश काहीतरी फाईल चाळत बसलेला असतो. तेव्हा अंजली तिच्या जेवणानंतरच्या गोळ्या घेऊन बसलेली असते. राकेशचं लक्ष मात्र फोनकडे नसतं, तर त्याच्या घड्याळाकडेच असतं. तेव्हा मग हे सगळं बघत असताना अंजली म्हणते की काय हो, मी मगासपासून बघतीये, तुम्ही सारखं सारखं घड्याळात काय बघताय? म्हणजे सारखा सारखा एवढा वेळ का बघताय? काही काम आहे का? तेव्हा तो म्हणतो की नाही अंजली, असं काहीही नाही आहे, थांब. तेव्हा मग तो घड्याळ काढत असतो. अंजली विचारते की हे काय करताय तुम्ही? तेव्हा तो हातातलं घड्याळ काढतो आणि अंजलीकडे देऊन म्हणतो की अंजली, हे घे. आता ना या घड्याळाची मला काहीही गरज नाही आहे. हे घड्याळ तू तुझ्याचकडे ठेव. आता माझ्यासाठी घड्याळ म्हणजे फक्त आपलं बाळ असणार आहे. त्या बाळाच्या सगळ्या गोष्टींवर माझं अगदी घड्याळासारखं लक्ष असणार आहे. तुला माहिती आहे अंजली, आपल्याला बाळाविषयी मी खूप स्वप्न पाहिली आहेत. आपलं बाळ हे खूपच उत्तम असायला हवं आहे मला. आणि त्याच्यासाठी ना मला हवं ते सगळं काही करायचं आहे. आणि जसं हे बाळ जन्माला येईल ना, तसं मला आणखी प्रकर्षाने जाणीव करून देत राहील की मला या बाळासाठी आणखी काय काय करायचं आहे ते. तुला माहिती आहे, जेव्हा हे बाळ जन्माला येईल ना, तेव्हा मला इथे या घरात ते वाढवायचं नाही आहे. कसं आहे ना, या बाळाला एकदा की श्रीमंतीची जाणीव झाली ना, की ते बाळ कुठलीही गोष्ट स्वतःहून कमावण्याचा प्रयत्न करणार नाही. आणि सगळं काही हाताखाली असल्यावर त्याला गोष्टीची किंमत राहणार नाही. म्हणून मला असं वाटतं की एकदा की आपलं हे बाळ जन्माला आलं ना, की आपण थोड्या दिवसांनी त्याला हॉस्टेलला पाठवायचं, थोडा मोठा झाला की. म्हणजे कसं आहे, तिथे तो स्वतःच्या हाताने ना सगळं काही करायला शिकेल. पडेल, धडपडेल, सगळं काही करेल. पण सगळं कसं स्वतःहून करायला शिकेल. म्हणजे त्याने केलेल्या गोष्टींची जाणीवही राहील. आणि पडून धडपडून एक उत्तम माणूस बनेल, इतकीच माझी इच्छा आहे. कारण की आपलं बाळ हे उत्तम व्हावं. जे कोण त्याच्या संगतीत येईल त्याचं आयुष्य अगदी उज्ज्वल करेल, असं हवं मला आपल्याला आपलं बाळ. तेव्हा मग लगेच ती खुश होते आणि तो म्हणतो की हो, बघूया, खूप स्वप्न पाहिली आहेत गं मी बाळाच्या बाबतीत, किती पूर्ण होतात ते. तेव्हा अंजली म्हणते की हो, असं काय करताय? तुमच्यासारख्या माणसाची देव स्वप्न पूर्ण नाही करणार तर मग कोणाची करणार सांगा ना. तेव्हा मग तो तिला जवळ घेतो आणि मनातच खुश होत असतो की पुन्हा एकदा हिला मी असं काहीतरी बोललो. तेवढ्यातच मामी येते. मामी म्हणते की चल अंजली, येतेस का? तेव्हा ती म्हणते की कुठे कुठे चालले मामी तू? ती म्हणते की अगं मी ना जरा देवळात निघाली होती. चल येतेस तर आपण जाऊन येऊया. तेव्हा अंजली म्हणते की आता या वेळेत? तेव्हा ती म्हणते की हो अगं, या वेळेत जरा ट्रॅफिक कमी असतं ना, म्हणून म्हटलं की देवळात जाऊया. अंजली म्हणते की ये तू जाऊन, मी माझं काम आवरते. म्हणजे तसं मला ईश्वरी यांच्या विरोधात काय पुरावे देणार आहे ना, हेच बघायचं आहे, म्हणून मला घरी थांबायचं आहे. तेव्हा मामी म्हणते की अगं असं काय करतेस? अजून फक्त 2 तास आहेत त्या ईश्वरीजवळ, आणि तुला काय वाटतं ती ईश्वरी काही यांच्या विरोधात पुरावे देऊ शकते का? उगीचच कशाला तू थांबतेस? त्यावर राकेश म्हणतो की हो, अगदी बरोबर आहे मामीचं अंजली. त्या ईश्वरीने काय पुरावे द्यावे आणि तिचा पडलेला चेहरा बघावा, यासाठी कशाला उगाच तू घरात थांबते? त्यापेक्षा देवदर्शनाची आलेली ही उत्तम संधी तू सोडू नको, असं मला वाटतं त्या ईश्वरीसाठी. मामी जातच आहे तर तू जा, त्यांच्याबरोबर जरा देवदर्शनाला जाऊन ये, म्हणजे तुलाही बरं वाटेल. आणि आपल्या बाळासाठी तू प्रार्थना कर, इतकंच होईल काय ते. म्हणूनच मला असं वाटतं की तू ये जाऊन, खरंच इतकं काही नाही आहे. मग ती म्हणते की तुम्ही पण येता का? तो म्हणतो की आलोच असतो गं तुमच्यासोबत, पण काय ना, संध्याकाळी माझं जरा महत्त्वाची चर्चा आहे काय केसवर, आणि तेव्हा माझी झोप होणार नाही, म्हणून मी जरा घरात आराम करणार आहे, बाकी काही नाही. त्यामुळे तुम्ही जरा आलात जाऊन तर या, तोपर्यंत मी जरा आरामच करतो. तेव्हा अंजली म्हणते की बरं ठीक आहे, येते मी, तुम्ही काळजी घ्या. राकेश म्हणतो की हो, या लवकर जाऊन, आणि हो, सावकाश ड्राईव्ह करा. असं म्हणून ते दोघंजणही तिथून निघून जातात. आणि राकेशचा आता पुढचा प्लॅनिंग सुरू झालेला असतो आणि तो सोपा झालेला असतो. तेवढ्यात मागून आता मामी बघते आणि म्हणते की वा, बरंच झालं. या राजेशला काय वाटलं होतं की हे सगळं त्याच्या मनाप्रमाणे घडतंय, पण त्याला माहिती नाही आहे, हा अलगदच त्या अर्णवच्या ट्रॅपमध्ये हाकला जातोय. त्याच्यामुळे किती काही झालं तरी हे आता काही वाचणार नाही. मामी निघून गेलेली असते. राकेश म्हणतो की वा, चला आपण आता पुढचा नाटकाचा अध्याय सुरू केला पाहिजे. रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून मी आता नाटकाच्या पुढच्या पर्वाला सुरुवात करणार आहे. तर आकाश इथे क्लाउड किचनमध्ये आलेला असतो. तेवढ्यातच आता क्लाउड किचनमध्ये आलेला असताना ती म्हणते की आकाश सर तुम्ही? तेव्हा तो म्हणतो की हो, मी आलो आहे. आणि मग तो तिला खिशातून कॅडबरी काढून देतो आणि म्हणतो की हे घे. तेव्हा ती म्हणते की हे सगळं कशासाठी? तेव्हा आकाश म्हणतो की मी आज खूप खुश आहे ना, त्याच्यासाठी. तेव्हा नम्रता विचारते की खुश नक्की काय झालं आहे आज असं इतकं खुश व्हायला? तेव्हा आकाश म्हणतो की इतकं खुश व्हायला आज झालं आहे असं की आज ना खूप मोठी गोष्ट घडणार आहे. ती म्हणते की काय काय होणार आहे?
तेव्हा तो म्हणतो की राकेश जिजूंचा पर्दाफाश होणार आहे आज, कारण की आतापर्यंत ते जे काही वागलेत ना त्याबद्दल ईश्वरी आणि अर्णवदादाने सगळा काही प्लॅन रचला आहे, म्हणजे घरातल्या सगळ्यांना त्यामध्ये सामील करून घेतलं आहे. तेव्हा नम्रता विचारते की अंजली ताईचं काय? तो म्हणतो की नाही, अजून दीला काही सांगितलेलं नाही आहे, कारण तिची परिस्थिती नाजूक आहे. पण घरातल्या सगळ्यांना त्याचा असली चेहरा दिसावा याच्यासाठी त्या दोघांनीही प्लॅनिंग केलं आहे आणि आम्ही सगळेजण त्या प्लॅनमध्ये सामील आहोत. आज दुपारी राकेश कसा सगळ्यांच्या सापात अडकतोय ना तेच आम्हाला बघायचं आहे. त्यामुळे काही झालं तरी लवकरात लवकर त्या राकेशचा चेहरा जर सगळ्यांसमोर येईल ना तेव्हाच तर खरं समजेल की तो राकेश कसा आहे ते. पण सगळं काही होईल व्यवस्थित असं मला वाटते, कारण की तो राकेश हा अलगद ट्रॅपमध्ये अडकला जातोय. तेव्हा मग नम्रता म्हणते की बरोबर, मला ना त्या राकेशवर पहिल्यापासूनच संशय होता, पण इतका खालच्या थराला जाऊन वागेल असं कधीच वाटलं नव्हतं. आकाश म्हणतो की हो, खरं तर मलाही आता त्याच्याबद्दल खूप शंका यायला लागली आहे. दी जेव्हापासून वेगळीकडे राहायला गेली आहे ना तेव्हापासून. आता बघूया तो स्वतःचं कसं काय करतो ते, पण आज त्याचं अडकणं हे निश्चित आहे. नंतर मग तो नम्रताला म्हणतो की डोंट वरी नम्रता, तू आता काळजी करू नको. एकदा की राकेशचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आला ना आणि घरातनं त्याचं सगळं काही संपलं तर मग आपण आपल्या लग्नाची सुरुवात करू शकतो बोलण्याची. सगळं काही व्यवस्थित होईल आपल्या बाबतीत, असं ते दोघं ठरवत असतात. नंतर राकेश हा वाट बघत असतो की हा चिंटू तर दुपारी मीटिंगसाठी निघणार होता ना, मग कुठे आहे अजून कुठे तळमडलाय, असं म्हणून तो आता विचार करत असतो. तेवढ्यातच राकेश इथून तिथून नुसत्या फेऱ्या मारत असतो. किती वेळ बाकी आहे? एव्हाना तर हा चिंटू मीटिंगसाठी निघायला हवा होता, मग हा आहे तरी कुठे, असा विचार आता त्याच्या डोक्यामध्ये येत असतो. तेवढ्यातच अर्णव हा त्याच्या रूममध्ये असतो. तो घरातल्या सगळ्या दारे खिडक्या वगैरे बंद करून घेत असतो आणि तेवढ्यातच त्याला कॉल येतो आणि मामी त्याला फोन करून सांगते की हॅलो आई, आम्ही ना देवळात जायला निघालेलो आहोत, म्हणजे आम्ही गाडीत बसलो आहे. खरं तर तुम्ही नव्हतात ना घरी, म्हणून आता तुम्हाला फोन करून कळवलं. तेव्हा तिथून अर्णव म्हणतो की ओके चालेल, डन. तर मामीने हे सगळं त्याला अंजलीसमोर असल्यामुळे अलर्ट केलेलं असतं आणि अर्णव हा सांगतो की चला आता प्लॅनला सुरुवात झाली. अंजलीताई ही निघालेली आहे, आपण आता आपल्या कामाला सुरुवात करूया. सगळ्यांनी आपापल्या पोझिशन्स व्यवस्थित घ्यायचे, समजलं? आणि मिस इंदोर, विशेष करून तू तू जोपर्यंत रूममध्ये आहेस आणि तू झोपलेली आहेस हे त्याला कळणार ना तेव्हाच या रूममध्ये तो आतमध्ये येईल पैसे चोरण्यासाठी. तोपर्यंत तुला शांत राहावं लागणार आहे. ईश्वरी म्हणते की हो ठीक आहे चालेल, मी बघते काय करायचं ते. नंतर मग ईश्वरी आता तिच्या पोझिशनवर जाते आणि ईश्वरी आता गेल्यावर अर्णव आणि बाकीचे सगळे निघतात. ईश्वरी अर्णवला गुड लक करते आणि तिथून ती निघून जाते आणि बेडवर पडते. तर त्यांच्याच रूममध्ये मागे कुठे कुठे सगळेजणं लपलेले असतात. तेवढ्यातच आता राकेश वाट बघत असतो की हा चिंटू कधी येतोय आणि इथून कधी म्हणजे निघाल्यानंतर मला बघता येईल. तेवढ्यातच आता समोरून तो येताना दिसतो. अर्णव खाली चालत येत असतो. राकेश समोर उभा असतो. अर्णव आता गेल्यानंतर राकेश म्हणतो की झालं, हा तर गेलाय आता, ऑलमोस्ट निघालाय. नंतर तिथून अर्णव जात असताना फोनवर बोलतो की हो, आय एम ऑन माय वे, मी निघालो आहे. आणि मग तो निघून गेल्यानंतर राकेश आता त्याच्या रूमकडे अगदी आनंदाने बघत असतो आणि म्हणतो की चला आता मला माझ्या पुढच्या कामाला लागायला हवं. अर्णव हा बाहेर आलेला असतो आणि बाहेर आल्यानंतर त्याचं लक्ष हे सगळीकडे असतं, म्हणजेच अर्णव स्वतःच्या घराकडेच बघत असतो. आता राकेश कशाप्रकारे आपल्या रूममध्ये जाणार आणि सगळ्या काही गोष्टी करणार हे त्याला माहीत असतं, त्यामुळे तो अगदी निश्चिंत असतो. नंतर मग अर्णव हा लपून छपून सगळं काही बघत असतो आणि तेवढ्यातच अर्णव हा बाजूला गेल्यानंतर आकाश मागून लपून लपून बघत असतो. पडद्याच्या मागे आकाश लपून राकेश कधी येतो याकडे लक्ष देत असतो. ईश्वरी ही आता बेडवर झोपलेली असते. ते म्हणते की आता तो राकेश कधी येतोय याच्यावर माझं लक्ष आहे पूर्णपणे, आणि ते लक्ष दिल्यानंतरच मला कळेल की हा राकेश येतोय की नाही. त्याप्रमाणे सगळ्यांनी पटकन अलर्ट झालं पाहिजे. मामी ही निघून गेल्यामुळे मामा आणि आजी दोघंजणही मागे लपून वाट बघत असतात. तेवढ्यातच आता हे सगळं होत असताना सगळे घरामध्ये अगदी लक्ष ठेवून असतात. हा राकेश आता येईल मग येईल. रूममध्ये पूर्णपणे अंधार करून ठेवलेला असतो, परंतु इथे कोणालाच काही माहीत नसतं की राकेशचं नेमकं काय सुरू आहे ते. त्याच्याकडे लक्ष ठेवायला कोणीही नसतं. तर अंजली ही देवदर्शन करून येते आणि म्हणते की मामी, बघितलंस ना किती वेळ झाला, अगं ट्रॅफिक किती होती, मी तुला सांगितलं होतं. आता इकडेच आपल्याला 4 वाजलेत, किती उशीर होईल घरी जायला. तेव्हा मामी म्हणते की अंजली थांब अगं, चिडचिड करू नकोस, पोचू आपण वेळेवर, नको काळजी करूस, तू बस बघू गाडीत. तेव्हा आता मामी तिला बसायला सांगते
आणि नंतर अंजली म्हणते की चल मामी बस तू पण, आणि मग तिलाही ती बसायला सांगते. नंतर अंजली ही अशा प्रकारे बाहेर असते. ईश्वरी सारखी सारखी उठून बघत असते की काय झालं आहे, अजून हा राकेश काही येत कसा नाही आहे. सगळेजण खूप वाट बघत असतात. जवळजवळ 2:30 3:30 होत आलेले असतात, परंतु 1 तास होऊनही राकेश आलेला नसतो. सगळे वाट बघून बघून कंटाळत असतात. अर्णव पण बंगल्याच्या बाहेरच असतो. कधी एकदाचा राकेश पुढे जाईल, कधी एकदा बघेल आणि पैसे चोरेल आणि ईश्वरीचा कॉल येईल, हे सगळं तो वाट बघत असतो. मामा म्हणतो की अरे बापरे, हे काय झालं, अजून हे लोक आले कसे नाही आहेत, नक्की काय झालं असेल. तेव्हा राकेश हा नक्की काय करतोय, त्याचं प्लॅनिंग काय आहे, हे कोणालाच काही समजत नसतं. त्यानंतर मग आता आकाश हा सारखा वाकून बघत असतो. अजून कसं काही आला नाही आहे राकेश, हे त्याच्या डोक्यामध्ये येत नसतं. तोही आता घड्याळ बघतो आणि हळूच ईश्वरीला आवाज देतो की ईश्वरी, काय झालं आहे हा राकेश. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की हो, तेच कळत नाही आहे, हा अजून 1 तास होत गेला, कुठे आला आहे. 4 वाजेपर्यंत आपल्याकडे वेळ आहे, पण अजूनही तो काही आलेला नाही आहे. सगळे आता वाकून अगदी वाट बघून कंटाळलेले असतात. त्यानंतर त्यांच्या प्लॅनची वेळ भरत आलेली असते. अर्णव म्हणतो की नक्की काय झालं असेल. मी मिस इंदोरला 1 मिनिट फोन करतो आणि विचारतो की नक्की काय गडबड आहे ती. तेवढ्यातच आता ईश्वरी अर्णवला फोन करते आणि म्हणते की सर, हो तो राकेश अजून आला नाही आहे, काय करायचं. बराच वेळ झाला आहे, आता आपला वेळही संपण्याची वेळ झाली आहे. 4 वाजायला आलेत, पण अजून तो आलेला नाही आहे. नक्की काय करायचं आहे. कोणाला काही कळत नसतं. आता सगळेजणं विचार करतात की नाही, आता काहीतरी केलं पाहिजे. राकेश येतोय की काय. तेवढ्यातच ईश्वरी फोन ठेवते आणि तिला कुणीतरी येण्याची चाहूल लागते आणि ती सगळ्यांना खुणावते की कोणीतरी दरवाजावर आहे. म्हणूनच मग ती झोपण्याचं नाटक करते आणि अर्णव हा खालूनच वाट बघत असतो. अर्णव हा बोलत असतो की 1 मिनिट मिस इंदोर, मी बघतो काय करायचं ते. आणि तेवढ्यातच आता सगळेजण पुन्हा एकदा लक्ष ठेवून असतात की राकेश आला की काय, कारण त्यांना जिन्याच्या इथे कोणाचा तरी आवाज झाल्यासारखं होतो. आणि ईश्वरी सगळ्यांना पुन्हा अलर्ट व्हायला सांगते आणि आपापल्या पोझिशन्स घ्यायला सांगते. तेवढ्यातच आता ईश्वरी ही झोपायला जाते आणि डोळे बंद करून घेते. सगळ्या जणांना अर्णव येऊन आवाज देतो की 1 मिनिट, मी आलोय अर्णव. आता अर्णव आल्याबरोबर सगळेजण पुन्हा त्यांच्या जागेवरून बाहेर येतात अर्णवजवळ आणि विचारतात की नेमकं काय झालं आहे. आता मामी ही तिथे आलेली अजूनही नसते. अंजली अजूनही बाहेरच असते. तेवढ्यात ईश्वरी आणि बाकीचे सगळे बाहेर येतात आणि आकाशही लपलेल्या ठिकाणाहून बाहेर येतो. आजी म्हणते की हे काय सगळं, म्हणजे मला कळत नाही आहे. अर्णव, तुम्ही दोघंही काय दाखवण्याचा प्रयत्न करत होतात आणि आता हे सगळं काय घडतं आहे. प्लीज मला तुम्ही सांगाल का की नक्की काय चाललं आहे तुमचं ते. तेव्हा मग मामा म्हणतो की हो अर्णव, अरे आपण ठरवलं होतं की तो राकेश येईल, पण तो आलाच नाही आहे. नक्की काय प्रकार घडला आहे ना, मलाही कळत नाही आहे. तेव्हा मामा असं म्हटल्याबरोबर आकाश म्हणतो की एकच गोष्ट झाली, ती म्हणजे तो राकेश मुद्दाम आलेला नाही आहे. त्याला कळलं असेल, त्याला हिंट लागली असेल की आपण त्याच्या विरोधात काहीतरी सापळा रचतोय, त्यासाठीच तो इथे आला नाही, असंही मला तरी वाटतं. कदाचित त्याला कळलं असेल की आपण त्याला ट्रॅप करण्याचा प्रयत्न करतोय ना, म्हणून. मग तेवढ्यातच आता अर्णव हा विचारामध्ये गुंतलेला असताना आजी म्हणते की अरे काय करणार होतात तुम्ही, सांगा ना, वेळही निघाली आहे, 4 वाजले आहेत, तुम्ही काही त्याच्या विरोधातला पुरावा शोधू शकलेला नाही आहात. अंजलीला आता काय उत्तर द्यायचं याचा जरा विचार करा. मग लगेच मामा म्हणतो की हो, आता अंजलीला जर काही पुरावा सापडला नाही ना, तर ती काही सोडणार नाही आहे. तेवढ्यात अर्णवला फोन येतो आणि अर्णव म्हणतो की व्हॉट, काय राजेशला. तेव्हा मग हे ऐकल्यावर ईश्वरी म्हणते की काय काय झालं आहे सर. तेव्हा अर्णव म्हणतो की कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहे. ठीक आहे, आम्ही लगेच पोहोचतो. आणि तो फोन ठेवतो. ईश्वरी आणि बाकीचे सगळे विचारतात की काय झालं आहे, नक्की काय प्रकार घडला आहे, सांगा ना, कोणत्या हॉस्पिटलमध्ये, कोणाला काय झालं आहे. तेव्हा मग तेवढ्यातच मागून ती अंजली आणि मामी येतात. तेव्हा मग राकेश हा हॉस्पिटलमध्ये आहे. तेवढ्यातच ईश्वरी विचारते की काय झालं आहे त्याला. तेव्हा अर्णव सांगतो की राकेशचा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि तो आता मोठ्या हॉस्पिटलमध्ये आहे. ईश्वरी म्हणते की काय, त्याचा ॲक्सिडेंट कसा झाला. तेवढ्यातच मागून अंजली येते आणि अंजलीला हे ऐकून जबरदस्त धक्का बसतो. ती म्हणते की काय, यांचा ॲक्सिडेंट कसा झाला, आणि ती तितके चक्कर येऊन खाली पडते. सगळेजणं तिला सावरायला लागतात की अंजली प्लीज सावर स्वतःला, थांब. आणि तिचा आता चेहरा पूर्णपणे पडलेला असतो, अगदी थंडगार ती पडलेली असते आणि तिला अगदी टेन्शनमुळे ही ग्लानी आलेली असते. ऐश्वरी घाबरते. अर्णव म्हणतो की ताई प्लीज उठ ना, काय झाले तुला ताई, प्लीज उठ, असं म्हणून ते तिला सगळे सावरत असतात. तेवढ्यातच जे KP हॉस्पिटलमध्ये त्याला ॲडमिट केलेलं असतं, त्या हॉस्पिटलमध्ये सगळेजण आता येतात. तेवढ्यातच शिर्के आता पुढे पोचलेला असतो आणि शिर्के सगळ्या पोलिसांसोबतच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करत असतो. तेवढ्यात अंजली येते आणि विचारते की
माझे मिस्टर राजेश भोसले कुठे आहेत? तेव्हा रिसेप्शनवर सांगतात की ते तिथे ICUमध्ये आहेत. तेव्हा अंजली ही त्या ICUमध्ये आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत असते. तेवढ्यातच तिला पोलीस आणि बाकीच्या सिस्टर थांबवतात की प्लीज असं जाऊ शकत नाही तुम्ही. ही पोलीस केस आहे, त्यामुळे प्रोसिजर्स पूर्ण कराव्या लागतील. तेवढ्यात मग अंजली म्हणते की जा प्लीज बाजूला व्हा. तेव्हा माझा नवरा आतमध्ये, तुम्हाला कळतंय का? मी किती सांगू तुम्हाला? माझ्या नवऱ्याला मी नाही बघणार तर मग कोण बघणार? बाजूला व्हा. अंजली खूप वैतागत असते. तेव्हा मग आता इन्स्पेक्टरला, म्हणजेच त्या हवालदारांना अर्णव सांगतो की शिर्के प्लीज यांच्यासोबतचे सगळे प्रोसिजर पूर्ण करा, ताईची तब्येत ठीक नाही आहे. तेव्हा मग अंजली ही दरवाजाजवळ राहून त्याच्याकडे बघत असते. सिस्टर विनंती करते की प्लीज ICUमध्ये आहे आणि ते सिरियस आहेत, त्यामुळे तुम्ही प्लीज त्यांना बघू शकत नाही. तेव्हा मात्र आता अंजली खूपच चिडते आणि अंजलीला अर्णव सावरायला जात असतो की ताई थांब, तू प्लीज थांब, त्यांना काही होणार नाही आहे. तेवढ्यातच आता तो चिडलेली अंजली अर्णवला मागे ढकलते आणि म्हणते की लांब हो, दूर हो माझ्यापासून. हे सगळं ना तुमच्यामुळेच घडतंय, समजलं? तू आणि चिंटू, तुझी बायको, तुमच्या दोघांमुळेच आज यांच्यावर ही वेळ आली आहे. मी ना तुम्हा दोघांनाही सोडणार नाही आहे, लक्षात ठेवा. लांब व्हा माझ्यापासून. अजिबात माझी काळजी असल्यासारखं तुम्ही दाखवू नका. तेव्हा मग इथे त्यांना काय झालं आहे काय नाही तुम्हाला कळतं आहे, बघा काय अवस्था झाली आहे त्यांची, असं म्हणून त्या दोघांनाही ती ओरडते. इथे राकेश मात्र ICUमध्ये असतं. त्याला जबरदस्त मार लागलेला असतो आणि पोलीस तपास करत असतात, म्हणजेच इन्व्हेस्टिगेशन सुरू असतं. त्याचबरोबर इथे डॉक्टर हे आजूबाजूला पूर्णपणे असतात आणि त्याचे सगळे काही रिपोर्ट्स MRI वगैरे काढलेले असतात. ते डॉक्टर्स आतमध्ये ICUमध्ये चेक करत असतात. ते अंजली बघते आणि तिला पाहून खूप वाईट वाटतं. आता अंजली राकेशजवळ बघते आणि अर्णवची जाऊन कॉलर धरते आणि म्हणते की लक्षात ठेव चिंटू, हे सगळं जे काही घडलं आहे ना, ते फक्त तुझ्यामुळे आणि तुझ्या या बायकोमुळे, समजलं ना? जर यांना काही झालं तर लक्षात ठेव, मी तुम्हा दोघांना ना कधीही माफ करणार नाही आहे. हिने जे काही मगाशी काल केलं आहे ना, त्यामुळे त्यांना टेन्शन आलं असणार आणि त्यांच्यासोबत हे सगळं घडलं आहे. पण लक्षात ठेव चिंटू, जर यांच्या जीवाचं काहीही बरं वाईट झालं तर मी तुम्हा दोघांनाही सोडणार नाही आहे, लक्षात ठेव. काही झालं तरीही चिंटू काय कर, जग इकडचं तिकडे कर, पण माझ्या यांना वाचव तू, समजलं? आणि हो, यांना तू या हॉस्पिटलमध्ये का ठेवलं आहेस? ईश्वरीला ज्या हॉस्पिटलमध्ये ठेवलं होतंस ना, त्याच हॉस्पिटलमध्ये यांना शिफ्ट कर, समजलं? तेव्हा मग हो ताई मी करतो, असं तो तिला बोलून दाखवतो. नंतर मग अंजली खूप रडत असते आणि म्हणते की यांची तब्येत कशी झाली अचानक? मी उगीच गेले मगाशी, मला खरंच या सगळ्याचा खूप त्रास होतो आहे. त्याचबरोबर आता ईश्वरीला आणि अर्णवला ताईचं ते रडणं अजिबात सहन होत नसतं. ती खूप रडत असते. तेव्हा मग मामा आणि मामी तिला बसवतात आणि तिला शांत करत असतात आणि पाणी वगैरे देतात. अंजली म्हणते की नको, मला काही नको, यांची तब्येत फक्त ठीक झाली पाहिजे. तेव्हा मग अर्णव आणि ईश्वरी दोघंही बाजूला येऊन उभे राहतात. अर्णव विचारतो की हे काय झालं मिस इंदोर, मलाही कळत नाही आहे, अचानक या राजेशच्या बाबतीत असं कसं घडलं? तेव्हा ईश्वरी म्हणते की सर, मला तरी वाटतंय ना की हे ना नक्कीच काहीतरी चुकीचं घडलेलं आहे. मला वाटतंय ना सर की या राकेशने काहीतरी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला कळलेलं असणार आहे की आपण त्याच्या विरोधात जाळ रचतोय, त्यामुळेच त्याने हे सगळं केलं आहे. पण मला एक गोष्ट कळत नाही आहे, हा राकेश नीच माणूस होता हे पहिल्यापासूनच माहीत होतं, परंतु तो स्वतः इतक्या खालच्या पातळीवर उचलू शकतो की स्वतःच्या बाळाचाही त्याने विचार केला नाही, याचं मला जरा नवल वाटतंय. हा माणूस असा कसा आहे? म्हणजे याच्या या ॲक्सिडेंटमुळे अंजलीताईच्या जीवाला काहीतरी धोका असू शकतो, त्यांना काहीतरी वाईट वाटू शकतं, हे का विचार केला नाही या माणसाने? तेव्हा मग आता राकेशच्या बाबतीत काहीतरी छडा लावला पाहिजे, त्याचा हा ॲक्सिडेंट कसा झाला तेच समजत नाही आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की ते तर बघू, पण ताईचा आपल्या विरोधात किती गैरसमज झाला आहे. तिला वाटतं की हे सगळं माझ्यामुळे आणि तुझ्यामुळे घडतंय. मी सिंदोर, मला ना या सगळ्याचं खूप वाईट वाटतंय. आजपर्यंत ताई माझ्याशी असं कधी वागलेली नव्हती, पण आज ताई माझं काही ऐकूनच घ्यायला तयार नाही आहे. मी तिला किती समजवलं पण तरीही ते ऐकत नाही. ईश्वरी म्हणते की सर, जरा वेळ द्या, ताई ही धक्क्यामध्ये आहेत, त्यामुळे त्यांना सावरण्यासाठी तर आपल्याला वेळ द्यायला हवा ना. त्यांना हे सगळं करणं थांबवलं पाहिजे आणि जेव्हा राजेशला बरं वाटेल तेव्हा नक्कीच ताई आपोआप शांत होतील आणि थोडा वेळ द्या त्यांना, सगळं होईल व्यवस्थित अर्णव सर, असं ईश्वरी आता सांगत असते. तेवढ्यातच आता अर्णव म्हणतो की मलाही कळत नाही आहे की हे सगळं काय झालं आहे ते. आता ताईचा वेगळाच हट्ट आहे की तू ज्या हॉस्पिटलमध्ये होतीस तिथे त्याला ठेवायचं. ईश्वरी म्हणते की हो हरकत नाही, आपण ठेवूया ना, निदान ताईच्या शांततेसाठी तरी आपल्याला हे करावंच लागेल. ईश्वरी आणि अर्णव दोघं डॉक्टरांशी बोलण्यासाठी येतात. तेव्हा मग डॉक्टरांशी बोलताना अर्णव म्हणतो की सर, ऑल ओके आहे ना, काही प्रॉब्लेम नाही आहे ना? तेव्हा मग डॉक्टर म्हणतात की हो, सगळं ठीक नाही आहे मिस्टर राजेश शिर्के, तुमच्याशीच बोलायला ॲक्च्युली मी बघत होतो, तुम्हाला बोलवणारच होतो,
मग अर्णव म्हणतो की एक रिक्वेस्ट होती, आम्ही त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करू शकतो का? त्यावेळेला ते म्हणतात की सॉरी, काही प्रॉब्लेम आहे का तुम्हाला इथे? तेव्हा अर्णव म्हणतो की नाही सर, वी ट्रस्ट यू, पण काय आहे ना की जरा एक वेगळी ट्रीटमेंट मिळाली असती तर, म्हणजे असं तुमच्या सल्ल्यानेच आम्ही जाणार, बाकी काही नाही. तेव्हा ते म्हणतात की ॲक्च्युली त्यांना या हॉस्पिटलमधून शिफ्ट करणं थोडं धोक्याचं असू शकेल, कारण त्यांची केस जरा सिरियस आहे आणि इन केस आम्हाला जर वाटलं तर आम्हाला सर्जरी पण करावी लागेल. त्यासाठी आम्हाला असं वाटतं की तुम्ही इथून हलवू नये. तेव्हा मग अर्णव आता काहीच बोलत नाही. तो गप्प बसतो आणि म्हणतो की काहीच कळत नाही आहे मला. ईश्वरी म्हणते की सर, अहो इतकं मोठं प्रकरण कसं काय झालं हे? अर्णव म्हणतो की तेच मला पण समजत नाही आहे. हे राकेशचं प्रकरण खोटं आहे, म्हणजे तो काहीतरी थाप मारतोय किंवा फसवतोय असं वाटतंय मला, असं वाटत होतं मला, मिसगाईड करतोय. पण नाही, आता डॉक्टरांशी बोलल्यावर लक्षात आलं की हे त्याचं प्रकरण हे खूप सिरियस आहे. ईश्वरी म्हणते की हो ना, व्यवस्थित असतो तेव्हाही त्याचं टेन्शनच असतं आणि असं झालं तरीही डोक्याला तापच आहे त्याचा. अर्णव म्हणतो की मिस इंदोर, आता तरी आपल्याला ह्याला इथून हलवता येणार नाही आहे. आता ताईला काय उत्तर देऊ ना, मला तेच समजत नाही आहे. मला खरंच खूप टेन्शन आलं या सगळ्याचं. ईश्वरी म्हणते की सर, नका काळजी करू तुम्ही, सगळं होईल व्यवस्थित. मी बोलते ताईशी, तुम्ही नका चिंता करू. तेव्हा मग अर्णव म्हणतो की खरंच, पण आतापर्यंत ताई असं कधीच वागली नव्हती, पण आज आज ती असं वागते याचं ना मला खरंच खूप वाईट वाटतंय. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की सर तुम्ही शांत व्हा ना. तेव्हा अर्णव म्हणतो की नाही मिस इंदोर, ताई ना माझं काही ऐकून घ्यायलाच तयार नाही आहे. मी काय करू मलाच कळत नाही आहे. आतापर्यंत ताई अशी कधीच नव्हती आणि मी खरंच खूप, मला असं हतबल झाल्यासारखं वाटतंय. ईश्वरी म्हणते की सर शांत व्हा, ताईला थोडा सावरण्यासाठी वेळ द्या, त्या नक्कीच तुमच्याशी बोलतील बघा, तुम्ही नका काळजी करू. आता अर्णव हा थोडा टेन्शनमध्ये असतो आणि तो ईश्वरीच्या खांद्यावर डोकं ठेवतो, शांत होत असतो. आणि मग ईश्वरी म्हणते की सर नका काळजी करू, होईल सगळं व्यवस्थित. आणि आता ताई कदाचित शांत झाल्या असतील, आपण जाऊन त्यांच्याशी बोलूया, म्हणजे त्यांना बरं वाटेल. आता मामा हा सारखा सारखा ICUमधून डोकावून पाहत असतो की नेमकं आतमध्ये काय सुरू आहे. अंजली गप्प बसलेली असते आणि राकेश तेवढ्यातच आता झोपलेला असतो, म्हणजे त्याला काहीच त्याची शुद्ध नसते आणि सगळे डॉक्टर्स अपडेट देत असतात की अजूनही काही नाही, त्यामुळे तुम्ही शांत बसा. आता अंजलीला मात्र कंटाळा आलेला असतो. तेवढ्यातच तिथे अर्णव येतो आणि अर्णव म्हणतो की ताई प्लीज माझ्याशी जरा बोल, मी डॉक्टरांशी बोललो, त्यांनी मला सांगितलं की थोडं सिरियस आहे, त्याच्यासाठी डॉक्टर बोलत आहेत की आपल्याला इथून हलवता येणार नाही. ताई तू ऐकतेस का, मी काय सांगण्याचा प्रयत्न करतोय, पण ती काही ऐकतच नसते. नंतर ईश्वरी ही त्याला म्हणते की थांबा मी बोलते सर. म्हणून ईश्वरी आता अंजलीजवळ जाते आणि तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणते की ताई हो खरंच आम्ही, परंतु ती ईश्वरीला दूर झटकून टाकते आणि म्हणते की माझ्या जवळ येण्याचा पण प्रयत्न करू नकोस, दूर हो माझ्यापासून. हे सगळं जे घडलं आहे ना ते तुमच्यामुळे घडलं आहे, समजलं? त्यामुळे तुम्ही ना माझ्याशी बोलू नका. तेव्हा ईश्वरी ही अशी बाजूला उभी राहते. अर्णव तिला पटकन धरतो आणि मग नंतर अर्णव जातो आणि ताईच्या पायाजवळ बसून म्हणतो की ताई प्लीज असा स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, मला माहिती तुला त्रास होतोय, पण नक्कीच ते चांगले होतील, आपण त्यांच्यावर ट्रीटमेंट करूया व्यवस्थित. ती म्हणते की तुम्ही ना माझ्याशी काही बोलूच नका, खरं तर माझी तुमच्याशी बोलण्याची अजिबात इच्छाच नाही आहे, त्यामुळे प्लीज जरा तुम्ही शांतच व्हा, असं ती बोलत असते. तेवढ्यातच आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की तुमच्या मिस्टरांचा जो काही ॲक्सिडेंट झाला आहे ना त्याचे हे 2 पुरावे आहेत, म्हणजे हा ॲक्सिडेंट कसा झाला हे यांनी बघितलं होतं. अंजली म्हणते की थँक्यू, खरंच खूप आभार तुमचे की तुम्ही यांना इथे हॉस्पिटलमध्ये आणलं. तेव्हा मग नक्की काय घडलं होतं, यांचा अपघात कसा घडला, प्लीज मला सांगा ना. तेव्हा ते दोघं सांगतात की मॅडम अहो आम्ही दोघंजणं टपरीवर चहा पीत बसलो होतो, तेवढ्यातच हे साहेब समोरून चहा पीत बाहेर पडत होते. यांचं लक्ष त्यांच्या मोबाईलकडे होतं आणि तेवढ्यातच समोरून एक भरधाव वेगाने टेम्पो आलेला होता आणि त्या टेम्पोने यांना जोरदार अशी धडक दिलेली होती आणि मग ते तिथल्या तिथेच पडले. सगळेजण आम्ही धावत धावत आलो आणि तोपर्यंत ते बेशुद्ध झाले होते, त्यांचं खूप रक्त गेलं होतं, त्यामुळे त्यांना त्रास होत होता आणि आम्ही दोघांनी त्यांना इथे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. खरंच मॅडम आमची अशी इच्छा आहे की या साहेबांना व्यवस्थित वाटू दे, त्यांना काही होऊ दे नको, अशीच आमची देवाच्या चरणी प्रार्थना आहे, लवकरात लवकर त्या साहेबांना बरं वाटू दे, म्हणजे आम्हीही त्यांना इथे आणलं त्या सगळ्याचं चीज होईल, देवाकडे हीच प्रार्थना आहे, असं ते बोलत असतात. आणि अर्णव हे सगळं ऐकतो, त्यालाही वेगळंच वाटत असतं. तेव्हा मग त्या टेम्पोमध्ये कोण होतं, नक्की काय होतं त्या टेम्पोचं वर्णन, असं विचारल्यावर तो म्हणतो की काहीच माहीत नाही आहे, म्हणजे त्या टेम्पोत एक लेडीज पण होती, त्याबरोबर त्या टेम्पोवर 7-7 असं लिहिलेलं. मॅडम मी फारसं शिक्षण घेतलेलं नाही आहे ना, त्यामुळे मला तितकं काही वाचता आलेलं नाही, पण इतकंच कळलं की तिथे कोणी लेडीज तरी होती. तेवढ्यात इन्स्पेक्टर म्हणतात की मॅडम आम्हाला जरा तुमचं स्टेटमेंट घ्यायचं होतं, कारण राजेश तर अजून शुद्धीवर नाही आहेत, म्हणजे तुमची बायको म्हणून एक स्टेटमेंट हवी. तेव्हा
अर्णव म्हणतो की सर प्लीज जरा थांबा, शी इज प्रेग्नेंट, त्यामुळे तिला काही जास्त बोलता येणार नाही. तेव्हा लगेच अंजली म्हणते की नाही काहीच प्रॉब्लेम नाही आहे, मी स्टेटमेंट द्यायला तयार आहे इन्स्पेक्टर. तेव्हा लगेच आता इन्स्पेक्टर म्हणतात की चालेल तुम्ही या. मग इन्स्पेक्टर म्हणतात की हवालदार मोर्या जरा मॅडमचं स्टेटमेंट घ्या. आता अंजली ही स्टेटमेंट देत असते की मी मिसेस ॲडव्होकेट राजेश भोसले यांची पत्नी अंजली भोसले, आणि मला एवढंच सांगायचं आहे की ते या सगळ्या दरम्यान जरा एका मोठ्या टेन्शनमध्ये होते, आणि त्यांच्या टेन्शनचं कारण म्हणजे माझ्या भावाची बायको म्हणजेच ईश्वरी अर्णव राजे शिर्के. आता हे ऐकल्यानंतर अर्णव त्याला जरा विचित्र वाटतं, कारण ईश्वरीवर सरळच त्याने सरळतेने आरोप केलेला असतो. आता पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की डॉक्टर हे राकेशला बघत असतात, आणि तेवढ्यातच डॉक्टरचं हे सगळं बोलणं पाहून अंजलीला मात्र खूप भीती वाटत असते, कारण डॉक्टरने सांगितलेलं असतं की ते खूप क्रिटिकल आहेत. तेवढ्यात अंजलीला सारखं त्याला बघून खूप वाईट वाटत असतं, आणि तिला खूप त्रास होत असतो. तेवढ्यात डॉक्टर बाहेर येतात. अंजली म्हणते की काय झालं आहे, प्लीज तुम्ही सांगा ना डॉक्टर. तेव्हा डॉक्टर म्हणतात की हे बघा मॅडम, आता आम्हाला काहीही सांगता येण्यासारखं नाही आहे, आम्हाला त्यांची कंडिशन खूप सिरियस वाटते, त्यासाठी आता आम्हाला त्यांची सर्जरी देखील करावी लागणार आहे. तेव्हा अंजली खूप हे ऐकून घाबरते आणि म्हणते की काय सर्जरी. तेव्हा डॉक्टर म्हणतात की हो, तुम्ही आता प्लीज देवाकडेच प्रार्थना करा की त्यांना व्यवस्थित वाटू दे. आणि अंजलीला आता याने खूप धक्का बसतो. ती तशीच बाजूलाच उभी राहते, आणि ते निघून गेल्यानंतर लगेच अंजली म्हणते की तुम्हाला तर आनंद झाला असेल ना चिंटू आणि ईश्वरी, की यांना सगळा हा त्रास होतो आहे, हेच तर हवं होतं ना तुम्हाला, आणि ह्याच्यासाठीच तर तुम्ही हे सगळं करत होतात ना, असं ती त्यांना बोलते. आणि ते दोघंजणही गप्प होतात. पण अंजली म्हणते की एक गोष्ट लक्षात घ्या, यांना जर काहीही झालं ना तर ईश्वरी तुला मी जेलमध्ये पाठवल्याशिवाय शांत बसणार नाही, यांना जर काही झालं तर मी तुला सोडणार नाही, असं ती बोलून दाखवत असते. आणि तेवढ्यातच हे ऐकून ईश्वरी बाजूला असताना तिला चक्कर येऊ लागते, आणि ती खाली पडत असते. आणि तेवढ्यात अर्णव समोरून येतो, आणि समोरून येऊन तिला सावरतो. आता नेमकं पुढे काय घडणार आहे, राकेशच्या बाबतीतला सगळा खुलासा कसा होईल हे पाहणं अगदी रंजकतेचं ठरणार आहे. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.